हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये हा जो पुढचा आठवडा येणार आहे, जवळपास 16 पासून ते 21 पर्यंतची एनर्जी काय असणार आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु येथे एनर्जीज आपण रीड करत असतो, तर ही पूर्ण आठवडाभर तुमची एनर्जी काय असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो येथे स्पेसिफिकली डेट जी आहे 19 तारीख आपल्याला इथे इंडिकेट होत आहे. त्याआधी काही न्यूज तुम्हाला मिळणार आहे, काही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, तर त्या संदर्भात आजची रीडिंग असणार आहे. शिवाय त्यानंतरही काही मेसेजेस तुमच्यासाठी आहेत जे डिवाइन तुमच्यापर्यंत माझ्या थ्रू माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि ते मेसेजेस तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे असणार आहेत. सो इट्स अ एनर्जी चेक रीडिंग फॉर दिस वीक. ह्या आठवड्यासाठी ही तुमची एनर्जी चेक रीडिंग असणार आहे. तर लेट्स सी, पाहूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. तुमच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या एनर्जीज तुमच्याशी कनेक्ट करू इच्छित आहेत. त्या एनर्जीज कोणत्या आहेत तेही आपण पाहणार आहोत. या पूर्ण आठवडाभर तुमच्या जीवनामध्ये काय महत्त्वाचे बदल, काय तुमच्या एनर्जीमध्ये चेंजेस होणार आहे, तुमच्या ऑरामध्ये कुठल्या कुठल्या एनर्जी एंटर होणार आहेत तेही आपण पाहणार आहोत. तर लेट्स सी, खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. ॲक्च्युली 2-3 दिवस मला वेळ नाही मिळाला, थोडं शाळेमध्ये काम होतं, प्रोग्राम होते. सो लेट्स सी, पाहूया हा पूर्ण आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे, त्याचबरोबर डिवाइन ब्लेसिंग्स तुम्हाला काय मिळणार आहे. त्याआधी तुमची जी काही एनर्जी फील्ड आहे, जो काही ओरा आहे, तो आपण क्लीन्स करून घेत आहोत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. Archangel Michael, please guide me and protect me. Shivji, please guide me and protect me. All divine energies, all positive energies, my ancestors, please guide me. Thank you so much. Let's see, पाहूया. तर पाहूया ओव्हरऑल एनर्जीज काय असणार आहेत. Divine, please guide me. Okay, cards are very positive. ओके, तर नक्कीच येथे आपल्याला एनर्जी जाणवत आहे मॅजिशियनची. तर तुम्ही तुमच्या जीवनाचे मॅजिशियन आहात असंच येथे इंडिकेट होत आहे. तेरे जैसा नहीं कोई, असंच गाणंही मला आठवत होतं. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. द मॅजिशियनची एनर्जी आपल्याला मिळालेली आहे. यू आर अ मॅजिशियन, म्हणजे तुम्ही जादूगार आहात, अल्केमिस्ट आहात. आपल्याला माहिती आहे आपल्या जीवनाचे जे कोणी जादूगार आहे ते आपण स्वतःच असतो, आपणच किमयागार आहोत. तर तशी एनर्जी येथे दिसून येत आहे. काय कमी असणार आहे तुम्हाला सांगा? तर हा पूर्ण आठवडा तुमच्या पूर्ण इच्छापूर्तीचा आहे, तुमची मॅनिफेस्टेशनचा हा पूर्ण आठवडा असणार आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. ब्रह्मांडाशी तुम्ही कनेक्टेड आहात, युनिव्हर्सशी तुम्ही कनेक्टेड आहात. तुमच्या बाबतीमध्ये इतर लोकही असंच म्हणत आहे. आपल्याला ही एनर्जी तुमच्या आजूबाजूच्या लोकांची सुद्धा आता दिसून येत आहे. तुमच्याबद्दलची जी काही एनर्जी आहे ती चेंज होत आहे. संबंध आठवडा, पूर्ण आठवडा तुमच्यासाठी लकी असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग पूर्ण आठवड्यामध्ये ऊर्जा जी असणार आहे, संबंध आठवडा पूर्ण वीक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला इथे दिसून येत आहे. आणि मॅजिशियनची एनर्जी आहे, इन्फायनाईट क्षमता इथे दाखवत आहे. कुठलीही अशी गोष्ट नाही जी तुमच्या ताटामध्ये असणार नाहीये. तर जी काही विश तुम्ही केलेली होती, जी काही इच्छा तुमची होती, मे बी ती कशाच्याही संदर्भामध्ये असणार, तर ती येथे पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला भगवान शिवांचा आशीर्वाद येथे लाभत आहे. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद येथे लाभत आहे, जे की तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात. सो येथे ऊर्जा जी आहे ती तुमच्यासाठी पॉझिटिव्हली कार्य करत आहे. आणि तुमच्या असंही येथे इंडिकेट होत आहे राऊंड राऊंड तुमच्या आजूबाजूची लोक ही तुमच्या ह्या बदललेल्या नेचरकडे व्यवस्थितरित्या तुम्हाला ऑब्झर्व करताना दिसून येत आहे.
सध्याची ऊर्जा कुठलाही चेंज करण्याच्या संदर्भात नाहीये. सो येथे दिसून येत आहे यू आर अ व्हेरी पॉझिटिव्ह स्ट्रॉंग एनर्जी पर्सन. तुम्ही खूप जास्त सकारात्मक आणि दृढ व्यक्तिमत्वाचे आहात असंच येथे इंडिकेट होत आहे. तुमच्यामधील आत्मविश्वास जो आहे तो पूर्ण आठवडा येथे आपल्याला दिसणार आहे की तुम्ही कॉन्फिडंटली काम करणार आहात. पूर्ण आठवडा तुमच्यामध्ये ऊर्जा जी असणार आहे ती भगवान शिवांशी आहे. तुम्ही कोणाशीही घाबरत नाही असंही येथे दिसून येत आहे. सो ही जर एनर्जी तुम्हाला रेझोनेट होत आहे, जर तुम्हाला ही एनर्जी जर तुम्हाला वाटत आहे की माझ्यासाठीच आहे, तर नक्कीच लाईक करा. तर नक्कीच येथे दिसून येत आहे हा पूर्ण आठवडा तुमचा आत्मविश्वास जो आहे तो 7व्या मजल्यावरती येथे दिसून येत आहे. खूप जास्त आत्मविश्वास तुमच्यामध्ये आपल्याला येथे दिसून येत आहे. तसेच जी काही चिंता होती धनाच्या संदर्भामध्ये ह्या आठवड्यामध्ये आपल्याला येथे दिसून येत आहे ती पूर्ण होताना दिसून येत आहे. मे बी असू शकतं काहींच्या संदर्भामध्ये ते त्यांना लोन घ्यायचं होतं कशाच्यासाठी तरी, कामासाठी, घरासाठी, एखाद्या व्यवसायासाठी, बिझनेससाठी किंवा घरगुतीही कशा कार्यक्रमासाठी किंवा घरातीलही काही अशा चिंता आहेत दैनंदिन व्यवहारासाठी जी पैशाची अडचण येथे जाणवत आहे. गेला आठवडाभर तुम्ही खूप जास्त क्रायसिसमध्ये आहात असंही येथे दिसून येत आहे. तर तीही ऊर्जा येथे आपल्याला या आठवड्यामध्ये समाप्त होताना दिसून येत आहे. पैशांची चिंता जी आहे ती संपणार आहे. सो ही रिडिंग बेसिकली मला तर ब्लेसिंगचीच दिसत आहे, आशीर्वादाचीच तुम्हाला ही रिडिंग आहे. तर तुम्हाला डिवाइन येथे तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहे यापासून सुटका मिळवून देत आहे. पूर्ण आठवड्यात कुठून तरी धनार्जन होण्याची शक्यता आहे किंवा ज्याची तुम्ही वाट पाहत आहात, मे बी ती सॅलरी आहे किंवा बिझनेसच्या संदर्भात कुठून तरी पैसा अडकलेला होता तो मिळालेला नाहीये, तर तो पैसा तुमच्याकडे येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, बी कॉन्फिडंट. आणि तसंही तुम्ही पूर्ण आठवडाभर येथे कॉन्फिडंट राहणार आहात. सो येथे दिसून येत आहे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तुमच्याकडे पैसा येताना आपल्याला दिसून येत आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी किंवा 19 तारखेच्या अगोदर तुमच्याकडे पैसा येत आहे. सो काळजी करू नका. त्याचबरोबर आपल्याला हेही दिसून येत आहे की फॅमिलीच्या संदर्भात काहीतरी गुड न्यूज तुमच्याकडे येत आहे. जे की कोणी खूप जास्त वाट पाहत आहे कन्सिव्ह करण्याच्या संदर्भात, पुढील त्यांचे कुटुंब वाढवण्याच्या संदर्भात, तर येथे दिसून येत आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज येत आहे. तसेच मुलांच्या संदर्भात काही गुड न्यूज तुमच्याकडे येत आहे. कुठेतरी वॅकेशनला तुम्ही जात आहात, प्लॅनिंग करत आहात, बाहेर कुठेतरी ट्रॅव्हलिंगला जात आहात. सो ओव्हरऑल आठवडाभर तुमच्या फॅमिलीमध्ये वातावरण जे आहे पॉझिटिव्ह असणार आहे, सकारात्मक असणार आहे. तर तुमची ऊर्जा तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना तुम्ही दिसून येत आहात. जे काही तुमचं पाठीमागचं वैर झालं होतं किंवा वादविवाद झाले होते किंवा काही जे काही गोष्टी झाल्या होत्या तर त्यामध्ये आपल्याला इथे चेंजेस होताना दिसून येत आहे. दोघांमध्ये मनोमिलन म्हणतो आपण त्या प्रकारची ऊर्जा आहे. तसेच असू शकतं जे रिलेशनशिपमध्ये आहेत, लव्ह रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांची ही ऊर्जा येथे पूर्ण आठवडाभर येथे पॉझिटिव्हली कार्य करताना दिसून येत आहे. काही मुलांच्या संदर्भामध्ये गुड न्यूज तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. मुलांच्या संदर्भामध्ये काही बातमी तुमच्याकडे येत आहे. सो मे बी असू शकतं काही लोकांना 10-10 नंबर खूप जास्त दिसत आहे, 10-10 नंबर खूप जास्त दिसत आहे असंही येथे दिसून येत आहे. और 11-11 सर तर येथे दिसून येत आहे. जर तुम्हाला हा नंबर दिसत असेल तर नक्की यस म्हणून कमेंट करा. तर ऊर्जा खूप जास्त आनंददायी असणार आहे. पूर्ण आठवडाभर पॉझिटिव्ह ऊर्जांनी तुमचं जीवन भरलेलं असणार आहे. असू शकतं मागे जे काही वादविवाद झाले तर ते येथे रिझॉल्व्ह होताना म्हणजे सुटताना दिसून येत आहे. सो पॉझिटिव्ह कार्ड आहे. सो क्लायमेट डिसिडिंग फॅमिलीच्या संदर्भामध्ये, रिलेशनशिपमध्ये तुमचे पार्टनर मे बी दूर असतील तर तुम्हाला भेटायला येण्याची शक्यता आहे. जर काही वादविवाद झाले असतील तर तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे असंही येथे दिसून येत आहे. त्याचबरोबर काहींच्या संदर्भामध्ये कम्युनिकेशन राहिलं असेल तर ते कम्युनिकेशन सुद्धा होताना इथे दिसून येत आहे. कन्फ्युजनची एनर्जी होती काहींच्या संदर्भामध्ये, काय करावं हे समजत नव्हतं, तर क्लॅरिटी मिळत आहे. क्लॅरिटी, स्पष्टता मिळत आहे. जर तुमचं भावनिक आंदोलन खूप जास्त चालू असेल, जर तुम्हाला तुमच्या भावनांनी खूप जास्त सतावलेलं असेल, तुम्ही नेगेटिव्ह एनर्जीमध्ये जात असाल, असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये की काही घटना अशा घडत आहे ज्या तुम्हाला इथून मागे खूप जास्त नेगेटिव्ह वेने तुम्ही त्या घेतल्या, तर इथून पुढे दिसून येत आहे जरी काहीही परिस्थिती असली तर आता तुम्ही स्टेबल राहायला शिकलेले आहात. तर आता तुम्हाला समजलेलं आहे की कुठल्या परिस्थितीला कशा प्रकारे तोंड द्यायचं. तर असू शकतं ह्या आठवड्यामध्ये एखादं चॅलेंज तुमच्याकडे येऊ शकतं, एखादं
अशी काही घटना तुमच्या बाबतीमध्ये घडू शकते जी चॅलेंजिंग वाटेल. तुम्हाला वाटेल की ही गोष्ट ऍडव्हेंचरस आहे, ही गोष्ट करण्यामध्ये थोडीशी रिस्क आहे, असं जर तुम्हाला वाटेल ह्या आठवड्यामध्ये, तर येथे दिसून येत आहे त्यामधील जे कन्फ्युजन आहे ते येथे तुमच्या मनामध्ये राहणार नाही. जरी वाटलं तुम्हाला की खूप जास्त ही गोष्ट करण्यामध्ये अडचणी जाणवतील किंवा कन्फ्युजन असेल तुम्हाला हे करण्यामध्ये, जर तुम्ही विचार करत आहात, तर येथे दिसून येत आहे की ती जी काही भीती होती ती भीती दूर होऊन तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होणार आहे. कारण की आपल्यासोबत मॅजिशियन आहे. तर मॅजिशियन येथे आपल्याला काय सांगतोय की जी काही भीती होती, फिअर होतं, कन्फ्युजन होतं, जे की नकारात्मकता होती, ती दूर जाऊन पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तर कन्फ्युजन दूर होणार आहे. आध्यात्मिक ऊर्जा खूप जास्त वाढताना येथे पूर्ण आठवड्यामध्ये दिसून येत आहे. तुम्ही खूप जास्त देवाची भक्तीमध्ये विलीन होणार आहात. तुमच्यामधील जे काही तुम्ही हायप्रिस्टेस आहात, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड, मेजर आर्काना कार्ड आहे. सो तुमच्या ऊर्जांमध्ये दिवसेंदिवस येथे आपल्याला पॉझिटिव्ह चेंजेस, सकारात्मक बदल होताना दिसून येत आहेत. तर नक्कीच ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला ब्लेसिंग्स तुमच्या कुलदेवीची मिळत आहे, तसेच आई तुळजाभवानीची मिळत आहे. तसे ज्यांच्या भावनिक आंदोलनं खूप जास्त होतं, ज्यांना खूप जास्त कधी कधी सकारात्मक, कधी खूप जास्त पॉझिटिव्ह, खूप एनर्जी लो होऊन जाते, तर त्यांच्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे. काही वाचन करण्याची तुम्हाला येथे गरज आहे किंवा एखादी पोथी वाचन तुम्ही करू शकता ह्या पूर्ण आठवड्यामध्ये. मे बी काहींच्या संदर्भामध्ये येथे श्री स्वामी समर्थांच्या संदर्भामध्ये काही एनर्जी जाणवत आहे, त्यांच्या काहीतरी तुम्ही वाचन करत आहात, त्यांची सेवा करत आहात, असंही येथे दिसून येत आहे. तर ओव्हरऑल आठवडा जो आहे तुम्ही त्यांच्या भक्तीमध्ये विलीन होणार आहात. कुलदेवीची काही सेवा करण्यामध्ये तुम्ही तुमचा पूर्ण वेळ घालवणार आहात. त्यामुळे कन्फ्युजनची एनर्जी 2 कार्ड आलेले आहेत आपल्याला 2 नंबरचे. कन्फ्युजनची एनर्जी जी आहे ती दूर निघून जाणार आहे. आठवड्यामध्ये तुमच्यासाठी ब्लेसिंग्स खूप जास्त आहेत. मॅजिशियनची एनर्जी मिळालेली आहे. सो पॉझिटिव्ह कार्ड आहे. सो बर्डन जे होतं रिव्हर्स कार्ड आलेलं आहे. कसला तरी दबाव तुम्ही घेतलेला होता, कामाचा असो, लोकांचा असो किंवा एखाद्या ठिकाणचा असो. काहीतरी लोक जे होते ते तुम्हाला मॅनिप्युलेट करत होते, तुम्हाला तुमच्या साकांपासून दूर ठेवत होते, ते तुम्हालाच कमी लेखत होते किंवा त्यांचे काहीतरी नियम लादून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत होते. तर ती ऊर्जा जी आहे बॅकफायर झालेली आहे. ती ऊर्जा जी आहे इथे ओव्हरऑल आपल्याला दिसून येत आहे रिव्हर्स मध्ये गेलेली आहे. तर तुमचं कोणीही बिघडवू शकणार नाहीये. त्यामुळे कॉन्फिडंट असणार आहात पूर्ण आठवडाभर. तर इथे काळजी करू नका. तुमच्यासाठी पूर्ण ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुमच्यासाठी चांगल्या घडलेल्या आहेत. त्यामुळे त्या वाईट घडल्यात का आपल्या बाबतीमध्ये, चुकीचं झालंय का हे जे काही झालंय, किंवा आपल्याला कमी लेखलं जातंय का, तर तसं नाहीये. ऍक्च्युली तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यासाठी जे काही योग्य असणार आहे ते डिवाइनने तुमच्याकडे आणलेलं आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये आता तुम्हाला स्टेबल राहायचं आहे. सो राऊंड राऊंड तोच मेसेज येत आहे की सध्या चेंज करू नका. आहे त्या परिस्थितीमध्ये जिथे जसे आहात तेथे स्टेबल राहा. सो ह्या आठवड्यामध्ये जे काही नकारात्मक गोष्टी होत्या तर त्या दूर निघून जात आहेत आणि ही जर्नी जी आहे तुमची पुढे पुढे जात आहे. सो हे आठवडा जो असणार आहे तुमच्यासाठी आल्हाददायक, एक प्रकारे शांतता घेऊन येत आहे, पीस घेऊन येत आहे. तसेच तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग आहात. ज्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही सध्या विचार करत आहात की मला नाही माहिती मी कॅपेबल आहे का नाही, किंवा अशा ज्या काही तुमचे विचार आहे स्वतःविषयी की मी ह्या गोष्टीसाठी सक्षम आहे का नाही, तर येथे दिसून येत आहे तुम्ही कुठल्या तरी गोष्टीने ट्रिगर होत आहात. मे बी असू शकतं कालची किंवा आजची ऊर्जा आहे की तुम्हाला असं वाटत आहे की माझ्यात काहीतरी कमतरता आहे. सो त्यामुळे जर एखादी गोष्ट तुमच्या पुढे सतत वारंवार येत आहे तर तुम्ही त्याने ट्रिगर होत आहात. तर ट्रिगर होणार नाही आहात. इथून पुढे दिसून ट्रिगर होण्याची काहीही गरज नाही. यू आर व्हेरी स्ट्रॉंग पर्सन. तुमच्यामध्ये ते सर्व गुण आहेत. सो एखाद्यामध्ये एखादा गुण असला म्हणजे तो सर्व गुण संपन्न झाला असं नाहीये. जरी तुम्हाला कोणी असं दाखवत असेल की तो जो खूप जास्त सर्व गुण संपन्न आहे किंवा त्याच्याकडे हा एक स्किल आहे म्हणून तो खूप छान आहे, तो खूप भारी आहे, तर तो सगळ्यात ग्रेट माणूस आहे, तर तसं नाही. यू आर व्हेरी कॅपेबल. तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग आहात. तुम्ही खूप जास्त समृद्धशाली आहात. तुमच्यामध्ये सर्व गुणांचा समावेश आहे. कम्युनिकेशन स्किलमध्ये येथे आपल्याला येथे दिसून येत आहे की खूप तुम्ही चांगल्या प्रकारे एक वाणी सिद्धी म्हणून वाणी सिद्धी तुमच्यामध्ये निर्माण होत आहे. तुम्ही जे बोलाल ते सत्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या बाबतीमध्ये ते 7 नंबरचं कार्ड आहे. तर स्पिरिच्युअल वेने काही मंत्र साधना तुम्ही करताना दिसून येत आहात. डिवाइनचा मंत्र चांट करताना तुम्ही दिसून येत आहेत. सो
वॉन्ड्सचे कार्ड आपल्याला 2 आलेले आहेत, सॉर्ड्सचे कार्ड 2 आलेले आहेत, परंतु आपण ओव्हरऑल आठवड्याची एनर्जी जी आहे मॅजिशियनची घेतलेली आहे, जी तुमच्यासाठी खूप जास्त हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. डिवाइन प्लीज गाईड मी कलेक्टिव्हच्या जीवनात ह्या आठवड्यामध्ये काय ब्लेसिंग्स आहेत, काय ब्लेसिंग्स आहेत. डिवाइन प्लीज गाईड मी. ओम नमः शिवाय. ओके तर येथे दिसून येते बॅलन्सिंग सिच्युएशन मध्ये येतात. मी जसं तुम्हाला सांगितलं की स्टॅबिलिटी मध्ये तुम्ही राहणार आहात, जिथे आहात तिथे तुम्ही जे काही करत आहात उत्तम आहे, चांगलं आहे. तर स्टॅबल पर्सन आहात तुम्ही ह्या आठवड्यामध्ये, ते दिसून येणार आहे की तुम्ही खूप जास्त स्टेबल आहात. ओके तर इथे आपल्याला लव्हर्सचं कार्ड इंडिकेट करत आहे. मे बी तुमच्या रिलेशनशिपमध्ये पॉझिटिव्ह बदल होत आहे. तुमचे पर्सन जे आहे ते तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे किंवा काही फोन कॉलद्वारे तुमच्याशी संपर्क होण्याची शक्यता आहे. सो क्लायमेट डिस्डी पॉझिटिव्ह कार्ड्स आहेत. ऑल कार्ड्स आर पॉझिटिव्ह. सो हा आठवडा तुमच्यासाठी पॉझिटिव्ह, नवीन चैतन्य, नवीन ऊर्जा घेऊन येताना दिसून येत आहे. 3 नंबरचं कार्ड आहे. दत्तगुरूंच्या संदर्भामध्ये काही सेवा करताना तुम्ही दिसून येत आहात. स्वामींच्या संदर्भामध्ये काही सेवा करताना ह्या आठवड्यामध्ये दिसून येत आहात. स्वामी समर्थांची विशेष कृपा तुमच्यावरती येथे दिसून येत आहे. नवीन बदल, न्यू चेंजेस, नवीन बिगिनिंग, नवीन सुरुवात छोटीशी का व्हायना पण होत आहे. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये येथे आपल्याला सकारात्मक बदल होताना दिसून येत आहे. तर हे रिडिंग खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. आय डोंट थिंक सो की याच्यात कुठलाही कार्ड निगेटिव्ह आहे. कोणतंच कार्ड निगेटिव्ह नाही, सगळे कार्ड जे आहेत पॉझिटिव्ह आहेत. तर नवीन सुरुवात, न्यू बिगिनिंग भविष्याच्या दृष्टीने तुमच्याकडे येत आहे. सो ॲक्सेप्ट दिस बिगिनिंग. ह्या नवीन सुरुवातीला तुम्हाला स्वीकारायचं आहे. तर तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, थँक्यू युनिवर्स, जे तुम्हाला वाटेल तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्ही कमेंट करा आणि ह्या रिडिंगला, ह्या ब्लेसिंग्सला तुम्हाला स्वीकारायचं आहे. सो 3रा महिना आहे. 3 नंबरचं कार्ड आहे. 3 ची एनर्जी येथे आपल्याला जाणवलेली आहे. सो क्लायमेट डिसाइडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. कोणाची तरी भेट होईल. सो इथे लव्हरचं कार्ड आहे. त्यानंतर 6 नंबरचे 2 कार्ड आहेत. ओके 3 नंबर, 6 नंबर अँड 9 नंबर. इट्स अ कॉम्बिनेशन, पॉझिटिव्ह कॉम्बिनेशन फॉर यू. तर आपल्या चॅनलचं नाव इथेच आहे, सोलमेट 369. तर ही खूप छान एनर्जी आहे. तुमची इच्छा जी आहे, मॅनिफेस्टेशन पूर्ण होत आहे. ब्रह्मांडाकडे ती पोहोचलेली आहे. जे की तुम्ही 3 नंबर इज इंडिकेटिंग की तुमचं जे काही कार्य आहे ते प्रोसेसिंगमध्ये आहे. तुम्ही जे काही करत आहात ते त्यावरती टिकून राहा. तुमचे मॅनिफेस्टेशन कंप्लीट होत आहे. सो 369 हा ब्रह्मांडाचा कोड आहे, आपल्याला माहिती आहे. तर ही काही साधा सुद्धा नंबर नाहीये. इट्स अ पॉझिटिव्ह नंबर आणि त्यामुळे येथे दिसून येत आहे की तुमची मॅनिफेस्टेशन मे बी ह्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह बदल आपल्याला होताना दिसून येत आहे. 9 ऑफ कप्स. तर विश, इच्छा पूर्ण होताना दिसून येत आहे या आठवड्यामध्ये. या आठवड्यामध्ये कुणीतरी व्यक्ती तुम्हाला भेटायला येणार आहे. मे बी ते तुमचे लव्हर असतील किंवा तुमच्या घरातील कोणी व्यक्ती असतील जे बऱ्याच दिवसापासून दूर आहेत, ज्यांच्याशी तुमचं इमोशनल कनेक्शन आहे, अशी व्यक्ती तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच खूप जर असंही असू शकतं मनीच्या संदर्भामधील शंका कुशंका ज्या आहेत त्या दूर होणार आहेत. सो पैसा जो आहे फॅमिलीमध्ये वाढताना येथे दिसून येत आहे. तर हे दोन्ही कार्ड, तिन्ही कार्ड हेच दर्शवित आहे की धनाची जी काही तुमची सध्या चालू आहे परिस्थिती अडचणीची, तर ती दूर होणार आहे. सकारात्मक बदल तुमच्याकडे येत आहे. फक्त इथे डिवाइनशी कनेक्टेड राहा. हिरोफंटची एनर्जी आहे. 5 नंबर येथे इंडिकेट होत आहे. डिवाइनशी कनेक्टेड राहा. मे बी असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये येथे काहींना नजर लागली असेल, असंही येथे दिसून येत आहे. एखाद्या ठिकाणी ते गेले असतील आणि तेथील ऊर्जा त्यांनी कॅप्चर केली आहे. तर ह्या आठवड्यामध्ये जिथे जाल तेथे थोडंसं प्रिकॉशन घेऊन जा. थोडंसं तिथून आल्याच्या नंतर तुम्हाला खूप जास्त डोकं दुखू शकतं किंवा इतरही गोष्टी होऊ शकतात. तर त्या बाबतीमध्ये अवेअर राहा. स्वतःजवळ थोड्याशा अशा काही वस्तू ठेवा ज्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल. लवंगा वगैरे स्वतःजवळ ठेवा.
ज्यामुळे इतरही नजर दोष जो असतो तो आपल्याला लागत नाही. सो जेथे जाल, लग्न कार्यामध्ये जाल किंवा कुठेही जाल एखाद्या ठिकाणी, तर ती थोडंसं आपला ओरा जो आहे निगेटिव्ह लोकांपासून दूर ठेवा. निगेटिव्ह एनर्जीचा अटॅक होऊ शकतो काहींच्या संदर्भात, सगळ्यांच्या बाबतीमध्ये नाही येते दिसत, पण जे एखाद्या ठिकाणी जाणार आहेत घर सोडून दूर लग्नाला वगैरे कुठेतरी किंवा एखाद्या शुभ कार्यालाही, तर ते सुद्धा काही नकारात्मक ऊर्जा असतात, तर त्यांच्यापासून स्वतःला वाचवायचं आहे. तर मे बी मला ऊर्जा येथे मॅरेजच्या संदर्भात खूप जास्त दिसून येत आहे, जे की कुणी जाणार आहे. सो आपली काळजी घ्या, पाणी भरपूर प्या. बॅलन्सिंग सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये ह्या आठवड्यामध्ये येत आहे. सो बॅलन्स साधला जाणार आहे. तर हा आठवडा पूर्ण ओव्हरऑल एनर्जी आपल्याला पॉझिटिव्ह आहे. ऑफर येत आहे तुमच्याकडे, डिवाइन तुमच्याशी संवाद साधत आहे ह्या रिडिंग थ्रू. सो जी काही ऊर्जा आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह तुमच्यासाठी आहे. नवीन सुरुवात, न्यू बिगिनिंग, नवीन पालवी फुटत आहे तुमच्या जीवनाला. तर हा आठवडा पूर्णतः तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. तो ओव्हरऑल एनर्जी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे पूर्ण आठवड्याची. पाहूया तुम्हाला युनिव्हर्स थ्रू काही मेसेजेस मिळत आहेत, शिवजींकडून काही मेसेजेस मिळत आहेत. पाहूया ते काय आहे. शिवजी प्लीज गाईड मी. ओके, तर मी जसं सांगितलं त्यामध्येही आपल्याला एनर्जी मिळाली होती की तुमचे पर्सन तुमच्याकडे येत आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. सो येथेही आपल्याला शिवजीही तेच गाईड करत आहेत की युअर सोलमेट इज कमिंग. सो क्लाइमेट दिस रिडिंग, तुमचे पर्सन तुमच्याकडे येत आहेत. तर सध्याच्या पूर्ण आठवड्यामध्ये जजिंग, मी आपल्याला टॅरोटमध्ये सुद्धा तेच सांगितलं की आपल्याला स्टेबल राहायचं आहे. जेथे आहात तेथे सध्याची ऊर्जा तुमची स्टेबल आहे, बॅलन्सची आहे पूर्ण आठवडाभर. सो काही गोष्टींच्या बाबतीमध्ये जज करू नका, हे असंच आहे का तसंच आहे का, तर नाही, जज करू नका. जे आहे ते योग्य आहे. लेट इट गो. काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये योग्य जरी नाही घडल्या पूर्ण आठवड्यामध्ये, तरी सुद्धा लेट गो करायला शिका त्यांना. ट्रस्ट इज नीडेड. सो ओव्हरऑल एनर्जी जी आहे त्यावरती ट्रस्ट ठेवा, डिवाइनवरती ट्रस्ट ठेवा. सध्याची जी काही ऊर्जा आहे तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे. विश्वास असेलच तर गोष्टी आपल्या जीवनामध्ये साकार होतात. भलेही त्याला वेळ लागतो, परंतु त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात. यावरती विश्वास ठेवा. सो ज्यांना असं वाटतं की ह्या गोष्टी नाही, अशा गोष्टी होत नाही, तर त्यांच्यासाठी ह्या गोष्टी कधीही होणार नाहीत. परंतु ज्यांचा थोडा जरी विश्वास डिवाइनवरती आहे, परमेश्वरावरती आहे, स्वतःवरती आहे, ब्रह्मांडावरती आहे, तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल होतात, सकारात्मक बदल होतात. सो नक्कीच ही रिडिंग तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह होती. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाले त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवा आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं. सो थँक्यू सो मच, धन्यवाद. अँड ओव्हरऑल आठवड्यासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.